हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म. दिस इज स्वाती कुराडे पाटील आणि आज आपण महाराष्ट्र सेट 2023 अंतर्गत पॉलिटिकल सायन्समधील युनिट 9 पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन याचा अभ्यास करणार आहोत. युनिट 9 पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जे की लोकप्रशासन आहे, जे की आपण मागील काही सेशनपासून पाहत आलेलो आहोत. तर आजचं सेशन हे आपलं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे शेवटचे सेशन आहे, ज्यामध्ये आपण मॅनेजिंग द ऑर्गनायझेशन जे संघटनांचे व्यवस्थापन आहे, जे आपण प्रिपरेशन थ्रू MCQ पाहणार आहोत. तर त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहे, तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्र सेट पेपर 2 पॉलिटिकल सायन्स या कंप्लीट कोर्समध्ये फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स अँड लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करणार आहोत. त्याच पद्धतीने फुल सिलेबस नोट्स देखील प्रोव्हाइड करणार, त्याही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून आपल्याला फुल सिलेबस नोट्स देखील प्रोव्हाइड करणार आहोत. तसेच फुल सिलेबस मॉक टेस्ट देखील अवेलेबल होतील अँड सॉल्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन विथ सोल्युशनही आपल्याला भेटणार आहे. तर याकरिता या ठिकाणी दिलेल्या खालील कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचे किंवा व्हॉट्सअप करायचे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव रजिस्टर करू शकता. ही कम्प्लिटली पॉलिटिकल सायन्सची आपली नवीन बॅच आहे, जी की त्याचं फी स्ट्रक्चर असं आहे की त्याच्यासाठी फी आहे 10,000 रुपये, पण तुमच्यासाठी 40% डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे 6,000 रुपये. या 6,000 रुपयेमध्ये आपल्याला पेपर सेकंड प्लस पेपर फर्स्ट दोन्ही पेपर करता येणार आहेत. म्हणजे जेव्हा आपण पॉलिटिकल सायन्ससाठी ॲडमिशन घेऊ तेव्हा आपल्याला पॉलिटिकल सायन्ससोबत पेपर फर्स्टही अगदी फ्री करता येणार आहे. म्हणजे गेट पेपर फर्स्ट कम्प्लीट कोर्स फ्री विथ पेपर सेकंड. ठीक आहे, तर हा आहे आपला पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस, जो की आपण प्रत्येक सेशनला तर आपण ओव्हरव्ह्यू करत असतो, जे की युनिट फर्स्टपासून युनिट 10पर्यंत आहे. पॉलिटिकल थिअरी आहे, पॉलिटिकल थॉट आहे, इंडियन पॉलिटिकल थॉट आहे, कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल ॲनालिसिस आहे, इंटरनॅशनल रिलेशन आहे, इंडियाज फॉरेन पॉलिसी, पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इंडिया आहे, पॉलिटिकल प्रोसेस इन इंडिया, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी इन इंडिया. अशा पद्धतीने पॉलिटिकल सायन्सचा आपला हा सिलेबस आहे. तर आज आपण युनिट 9मधील पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे जे काही आपण मागील काही सेशनपासून चालू केलेलं होतं, त्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमधील जो काही शेवटचा पॉईंट आहे मॅनेजिंग द ऑर्गनायझेशन, त्यालाच थेअरीज ऑफ लिडरशिप आणि मोटिवेशन आहेत. त्यामधील थेअरीज ऑफ लिडरशिपवरती प्रश्न विचारण्यात आलेला, जो की आपला शेवटचा पॉईंट आहे, जे की संघटनेचे महत्त्व किंवा संघटनेचे व्यवस्थापन जे त्याला म्हटलं जातं, त्यामध्ये लिडरशिपचा हा पॉईंट आहे, जो त्याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात. त्याच पद्धतीने अजून एक हा पॉईंट आहे की मॅनेजिंग कॉन्फ्लिक्ट इन द ऑर्गनायझेशन. ठीक आहे, म्हणजे संघटनेचे व्यवस्थापन करताना ज्या काही कॉन्फ्लिक्ट्स आहेत त्या आपण बघणार आहोत. त्यामध्ये मेरी पार्कर फॉलेट ह्या जे काही थिंकर आहे, ती जी काही लेडी थिंकर आहे, तिच्यावरती आपल्याला वारंवार क्वेश्चन विचारले. ते क्वेश्चन कोणकोणते आहेत ते आज आपण ह्या सेशनला डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर आजच्या सेशनमधला पहिला प्रश्न आहे, जो की लिडरशिप रिलेटेड आहे, की अकॉर्डिंग टू चेस्टर बर्नार्ड क्वालिटीज आर इसेन्शियल फॉर अ लीडर. जे की चेस्टर बर्नार्ड यांच्या मते नेत्यासाठी किंवा लिडरशिपसाठी किती गुण आवश्यक आहेत असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. कोणकोणते गुण आहेत हाही प्रश्न आपल्याला विचारण्यात येऊ शकतो, किंवा डायरेक्ट कन्सेप्च्युअल किंवा डायरेक्ट डिजिटमध्येही क्वेश्चन विचारण्यात येऊ शकतो, की नेमके कोणते गुण आहेत जे की आपल्याला त्यासाठी आवश्यक आहेत. पर्याय ए आहे 2, पर्याय बी आहे 4, पर्याय 3 आहे 3 अँड लास्ट वन इज दॅट 6. जे की पर्याय टी मधील आहे. तर चेस्टर बर्नार्ड यांच्या मते नेत्यासाठी आवश्यक गुण असणार आहेत ते 6 आहेत. तर ते कोणते आहेत, तर अकॉर्डिंग टू चेस्टर बर्नार्ड 6 क्वालिटीज आर इसेन्शियल फॉर अ लीडर अँड सच क्वालिटीज ॲज पर हिज ऑर्डर ऑफ इम्पॉर्टन्स इन्क्लूड. म्हणजे कोणकोणत्या आहेत त्या महत्त्वाच्या त्यांच्या लीडरसाठी, तर व्हॅटॅलिटी अँड इंड्युरन्स, डिसिव्हनेस आहे, परसिव्हनेस आहे, स्टॅबिलिटी इन बिहेवियर आहे, इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी आहे आणि नॉलेज आहे. ज्या की चेस्टर बर्नार्ड यांच्या मते ज्या काही 6 क्वालिटीज आहेत त्या काय आहेत आपल्याला महत्त्वाचे आहेत त्याचं दिसन. त्यापैकी ह्या ज्या आहेत त्या आपण त्या डिस्कस करणार आहोत. म्हणजेच व्हॅलिटी अँड इन्श्युअर कुठल्या आहे, डिसिव्हनेस काय आहे, परसिव्हनेस काय आहे, स्टॅबिलिटी इन बिहेवियर आहे, इंटेलेक्च्युअल आहे, की आपल्या गोष्टी माहितीच पाहिजे, जेणेकरून चेस्टर बर्नार्ड यांनी 6 क्वालिटीज आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्याच पद्धतीने नेमकी लिडरशिप म्हणजे काय, तर लिडरशिप हॅज बीन डिफाईन्ड इन डिफरंट वेज बाय डिफरंट सेट ऑफ स्कॉलर्स. ठीक आहे, मग इन सिम्पल टर्म leadership is defined as the ability to influence a group
towards the achievement of a vision or set or goals. म्हणजे काय, लिडरशिप म्हणजे नेमकं काय तर ॲबिलिटी टू इन्फ्लुएन्स, म्हणजे कशाचा तरी प्रभाव असतो. कशाचा तर अ ग्रुप टुवर्ड्स द अचिव्हमेंट ऑफ एक जे काही स्पेसिफिक जे काही आपले विजन आहे, सेट ऑफ गोल आहे, ते त्याच्यामार्फत किंवा तिथंपर्यंत पोहोचण्याचा जो काही महत्त्वाचे जे काही गोल आहे तिथंपर्यंत जाण्यासाठी एक जो काही इन्फ्लुएन्स आहे त्याच्यासाठी जी लागणारी क्षमता आहे ती कोणामध्ये असते तर ती लिडरशिपमध्ये असते. ते असं डिफाईन करण्यात आलेलं आहे. तर नेमक्या त्या थेरीज कोणकोणत्या आहेत तर लिडरशिपच्या थेरी ग्रेट मॅन थेरी आहे, ठीक आहे, थेरी ऑफ बिहेवियरल आहे, थेरी जे मॅनेजल ग्रीड मॉडेल आहे, रोल थेरी आहे, पार्टिसिपेटिव्ह थेरी आहे, लेव्हनिज लिडरशिप स्टाईल आहे, लाईकवर्ड्स लिडरशिप स्टाईल आहे, कॉन्टिजेन्सी थेरी आहे, फ्रीडल कॉन्टिजेन्सी थेरी आहे, पाथ गोल थेरी आहे, क्वांटिटिव्ह रिसोर्स थेरी आहे, स्ट्रॅटेजी कॉन्टिजेन्सी थेरी आहे, ट्रान्झॅक्शनल थेरीज वूम यातून लोगो डिसिजन मेकिंग मोड देखील आपल्या या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे थेरीज ह्या लिडरशिपच्या अशा वेगवेगळ्या आहेत जे की आपल्या याच्यावरती जर एखादा क्वेश्चन आला किंवा त्या रिलेटेड जर आपल्या विचारण्यात आलं तर ते आपल्याला टॅकल करता आलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे जे चेस्टर बनणार आहेत त्यांनी आपल्या 6 क्वालिटी ज्या सांगितल्या त्या आपण आता पाहिलेले आहेत. महत्त्वाचा पुढचा प्रश्न आहे की इन लीडर मेंबर एक्सचेंज थेरी, ही जी काय आता आपण ह्या ठिकाणी बघितलेली होती की लीडर मेंबर एक्सचेंज थेरीची त्यामध्ये आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की ही जी काही थेरी ती विच वन ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह इज नॉट द फोकस, जी की नेता सदस्य विनिमय सिद्धांतमध्ये खालीपैकी कोणते उद्दिष्ट नाही असं आपल्या विचारण्यात आलेलं, जो की आपल्या एक्झामला हा प्रश्न आवडतो की नॉटवरती जास्त फोकस असतो. मग इन लीडर मेंबर एक्सचेंज थेरी विच वन ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह इज नॉट द फोकस, म्हणजे ट्रेनिंग ऑफ फॉलोअर्स टू बिकम फ्युचर लीडर्स, सेकंड सबऑर्डिनेट्स रिस्पॉन्सिबिलिटीज, थर्ड वन इज दॅट इंक्रीजिंग फॉलोअर्स ॲक्सेस टू रिसोर्सेस, अँड लास्ट वन इन्हान्सिंग डिसिजन मेकिंग ॲबिलिटी ऑफ सबऑर्डिनेट्स. म्हणजे भावी नेते बनण्यासाठी अणू यांचे प्रशिक्षण हे नेता सदस्य विनिमय सिद्धांतामध्ये महत्त्वाचं उद्दिष्ट आहे का, किंवा अधीनस्थांच्या जबाबदाऱ्या पाळणं आहे का, संसाधनामध्ये अणू यांचा प्रवेश वाढवणे आहे का, नक्की प्रवेश वाढवून अधीनस्थ म्हणजे सबऑर्डिनेट जे आहेत त्यांची निर्णय क्षमता वाढवणे आहे का आहे. पण भावी नेते म्हणजे आपण जर स्वतःच नेते असेल तर त्यांना भावी नेते बनण्यासाठी प्रशिक्षण देणं हा विनिमय सिद्धांतामधील उद्दिष्ट नाही आहे. त्याच्यामुळे त्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट ए, जे की नेता सदस्य विनिमय सिद्धांतामध्ये भावी नेते बनण्यासाठी अनुयायाचे प्रशिक्षण दिले जात नाही. तर नेमकं ही गोष्ट काय आहे की लीडर मेंबर एक्सचेंज काय आहे की लीडर मेंबर एक्सचेंज थेरी ज्याला व्हर्टिकल डायरेक्ट लिंकेज असंही म्हटलं जाते, हे वर्णन करते की नेते गटामध्ये त्यांचे स्थान कसे टिकवून ठेवतात, म्हणजे ते नेत्यांचं स्थान टिकवून ठेवणं हे गरजेचं आहे. मग त्यामध्ये नेता सदस्य जेव्हा विनिमय सिद्धांत असतो त्यामध्ये स्वतःचं स्थान टिकवून ठेवत असताना ते भावी नेते बनण्यासाठी अणुवाने प्रशिक्षण देऊ शकतात का, तर नक्कीच नाही. मग त्या पद्धतीनं टिकून म्हणजे नेते गटामध्ये त्यांचे स्थान कसे टिकवून ठेवतात आणि ते इतर सदस्यांशी कसे संबंध विकसित करतात जे वाढीस योगदान देऊ शकतात किंवा विकासात अडथळा आणू शकतात. मग लीडर मेंबर एक्सचेंज थेरी प्रथम 1970 मध्ये उदयास आलेले आपल्याला दिसून येते. मग हे व्यवस्थापक आणि त्यांच्या संघातील सदस्य यांच्यात विकसित होणाऱ्या संबंधावरती काय करते, लक्ष केंद्रित करते. म्हणजे नेमकं कोण, व्यवस्थापक आणि हे कोण म्हणजे लीडर मेंबर एक्सचेंज थेरी काय करते की नेमकी कुणावरती फोकस करते, डेव्हलप्स बिटवीन मॅनेजर अँड द मेंबर्स ऑफ देअर टीम्स. ठीक आहे, मॅनेजर अँड मेंबर्स ऑफ देअर टीम जे काय त्यांच्यामध्ये ती थेरी काय करते, फोकस करते. तसेच हा सिद्धांत नेमका काय सांगतो की व्यवस्थापन आणि त्यांचे सर्व संबंध हे 3 टप्प्यातून जातात. मग नेमकं कोणते, तर ही जी काय आपली थेरी आहे लीडर मेंबर एक्सचेंज थेरी जी आहे त्या सिद्धांताचे उद्दिष्ट काय, तर संघ आणि संस्थावर नेतृत्वाचे परिणाम स्पष्ट करणे. सिद्धांतानुसार नेते संघातील काही सदस्यांशी मजबूत विश्वास, भावनिक आणि आदर आधारित संबंध तयार करतात, परंतु इतरांशी नाही. त्याच पद्धतीने हा सिद्धांत असा दावा करतो की नेते प्रत्येक गौण व्यक्तीशी म्हणजे त्यांचे काही सबऑर्डिनेट पीपल आहेत त्यांच्या व्यक्तीशी समान वागणूक देत नाहीत. तर नेमकं ते काय करतात, तर काही नेतृत्वातच अपवादात्मक सिद्धांतांनी का करतात ते तसं, कारण नेता आणि प्रत्येक अधीनस्थ यांच्यातली विशिष्ट संबंधावर लक्ष करतात किंवा त्याविषयी बोलतात. नेमकं काय, तर व्यवस्थापक आणि संघ यांच्यातील संबंध चांगले असलेच पाहिजेत. व्यवस्थापक कर्मचारी 3 गटामध्ये विभक्त करते, गटातील कार्यसमूह आणि बाहेरील गट. व्यवस्थापक कर्मचाऱ्याची कठोर परिश्रम करावे, निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा असते. म्हणजे काही लोक हे जवळचे असतात किंवा काही लोक कार्य समूहातील असतात तर काही लोक हे गटाबाहेरील असतात. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीबरोबर त्यांचे संबंध कसे असतील ते डिपेंड करते की नेमकं ते
कार्यसमूहात आहे की कार्यसमूहाबाहेरील व्यक्ती आहेत, त्यालाच लीडर मेंबर एक्सचेंज थेअरी म्हटलं जातं. त्याच पद्धतीने काल आपण लेक्चरला व्हर्टिकल टाइम लिंकेज देखील बघितलं होतं की त्यामध्ये आपण नेमकं कार्यसमूहातील व्यक्ती कोण किंवा कार्य गटावरील व्यक्ती कोण याच्यावर आपण काल चर्चा केलेली होती. त्याच संदर्भात आपल्याला हा क्वेश्चन असं विचारण्यात आलेला आहे की लीडरशिप रिलेटेड की लीडर मेंबर एक्सचेंज थेअरीमध्ये नेमके कोणते फोकस आहेत किंवा नेमकं कोणतं ऑब्जेक्टिव्ह आहेत की त्याच्यावरती ते फोकस केलं पाहिजे. नक्कीच की ते भावी नेते बनण्यासाठी अन्वेषण प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जात नाही. म्हणजे जे काही त्यांचे जबाबदार आहेत ते त्यांना सांगितले जातात किंवा त्यांच्या फॉलोअर्सचे जे काही ॲक्सेस रिसोर्स आहेत ते वाढवले जातात किंवा त्यांची निर्णय क्षमता वाढवली जाते. पण त्यांना भावी नेतेच बनण्यासाठी जे काही ट्रेनिंग असतं ते या थेअरीमध्ये इन लीडर मेंबर एक्सचेंज थेअरीमध्ये दिलं जात नाही. त्यामुळे याचा आन्सर आहे जे की ट्रेनिंग ऑफ फॉलोअर्स टू बिकम फ्युचर लीडर्स. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 3रा, जो की हा आपल्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनला असे विचारले जातात. क्वेश्चन लिस्ट दिलेले जातात. एकमध्ये स्कॉलर्स आहेत आणि फॉर्म्युलेशन ऑन लीडरशिप आहे. हा आपल्याला लीडरशिपवरती विचारलेला क्वेश्चन आहे की नेमकं फर्स्ट लिस्टमध्ये काय दिले तर काही थिंकर्स दिले आणि त्यांचे जे काही फॉर्म्युलेशन लीडरशिप विषय ते आपल्या या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर यामध्ये कोणकोणते थिंकर्स आहेत की HK क्नूज ओडॅनियल आहे, कोर्ट्स न्यू डॅनियल आहे, CID म्हणजे चेस्टर बर्नार्ड आहे, डॅनियल कॅट्स अँड रॉबर्ट कोहेन आहे आणि AK राईस आहे. जे पाहिजे आहेत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न याचा होता अकॉर्डिंग टू हजरपर्ड विच इज अ नॉट अ मोटिवेटर, जो की आपल्याला लीडरशिप विषयी आणि कशाविषयी मोटिवेटर विषयी आपल्याला क्वेश्चन विचारण्यात आले. तर हा मोटिवेटर नेमकं काय तर हजरबगच्या मते कोणता प्रेरक नाही किंवा कोण प्रेरक नाही किंवा कोण मोटिवेटर नाही असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर रिस्पॉन्सिबिलिटी विद इन द जॉब, वर्किंग कंडिशन, पर्सनल ग्रोथ अँड नन ऑफ द अबाउट, जी की हजरबगच्या मते कोणती अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये मोटिवेटर म्हणून ती गोष्ट काम करत नाहीये. तर नोकरीतली जबाबदारी असेल, कामाची परिस्थिती असेल किंवा वर्किंग कंडिशन असेल, वैयक्तिक वाढ असेल की वरीलपैकी कोणतंच नाही असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर याचे आन्सर आहे डी, जे की हजरबग यांच्या मते ज्या काही ह्या गोष्टीवरती सांगितल्या तिन्ही गोष्टींचा काय होतो समावेश होतो. पण म्हणजे वरीलपैकी काही नाही म्हणजे ह्या तिन्ही गोष्टींचा समावेश म्हणजे तिन्हीही त्याची उत्तरं आहेत. वरीलपैकी सर्व जर म्हणजे समजा हे जर त्यांनी क्वेश्चन विचारलं की ह्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश आहे, जर हे नॉट जर आलं नसतं आणि ऑल द अबाव असेल तर हे क्वेश्चन हे आन्सर हे झालं असतं. बट आता ह्या ठिकाणी नॉट असं विचारल्यामुळे तिथं नन ऑफ द अबम ज्यापैकी कोणतीच अशी गोष्ट नाही की त्यामध्ये आपल्याला असं विचारण्यात आलेलं नाही आहे की ही गोष्ट मोटिवेटर नाही आहे अशी. ठीक आहे. तर त्याचं नेमकं काय तर हजरबग थेअरी
मोटिवेटर काय सांगते किंवा 2 फॅक्टर थेअरी ऑफ मोटिवेशन ही त्याला म्हटलं जातं. त्यांनी हायजीन फॅक्टर एक सांगितलेलं, मोटिवेटिंग फॅक्टरमध्ये सांगितलं. मग हायजीन फॅक्टरमध्ये काय, पर्सनल सेफ्टी, गुड वर्किंग कंडिशन, फेअर कॉम्पेन्सेशन, जॉब सिक्युरिटी सांगितले, गुड वर्क लाईफ बॅलन्स सांगितले आणि फेअर ऑर्गनायझेशन पॉलिसी इत्यादी आपल्या ह्या गोष्टी हायजीन फॅक्टरमध्ये सांगितल्या. त्याचप्रमाणे मोटिवेटिंग जे असं उत्साही प्रेरक गोष्टी कोणकोणत्या असं, रिवॉर्ड्स देणे किंवा बक्षीस देणे, रिकग्नायझेशन करणे, त्यांची क्षमता, त्यांची ॲबिलिटी ओळखणे, असायनिंग हायर रिस्पॉन्सिबिलिटी, काही महत्त्वाची रिस्पॉन्सिबिलिटी प्रस्तुत करणे, मिनिंगफुल वर्क, कामाचे अर्थ पूर्णता असणे, रोल दॅट बेटर करिअर प्रॉस्पेक्ट, जी महत्त्वाची करिअर प्रॉस्पेक्ट रिलेटेड ज्या काही महत्त्वाच्या रोल आहेत, भूमिका आहेत ते बजावणं. म्हणजे हायजीन फॅक्टर आणि मोटिवेटिंग फॅक्टर म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला हझरबर्ग थेअरी ऑफ मोटिवेशनमध्ये आपल्याला आढळून येतात. अशा रिलेटेड आपल्याला मोटिवेशनमध्ये आतापर्यंत क्वेश्चन विचारण्यात आलेलं नाही, तर ह्या रिलेटेड आपल्याला हा क्वेश्चन विचारण्यात येऊ शकतो. तर त्या पद्धतीने आपण हे डिस्कस केलेलं आहे. तर पुढचा प्रश्न, 5वा प्रश्न असा आहे की ज्या काही ह्या अशाच थेअरी दिलेल्या आहेत, आयडियाज आहेत, कुणाच्या रिलेटेड आहेत की त्या आपल्याला त्या बघायचे आहेत. ठीक आहे. चेस्टर बर्नार्ड आहे, डेव्हिड ईस्टन फॉलेट रिलेटेड आपला हा क्वेश्चन आहे, जी की आपल्याला थिंकर मॅरी पार्कर फॉलेट. जेव्हा कधी आता बघा, जेव्हा आपल्याला सेटचा पेपर येतो, नेटचा पेपर येतो, जेव्हा कधी असं समजा फॉलेट इथं आता पटकन आपल्याला कळलं पाहिजे की फॉलेट हे आपल्या सिलेबसमध्ये, रिक्स हे पण सिलेबसमध्ये, ईस्टन आहे, पण नेमकं कुठल्या चॅप्टरमधले, कुठल्या युनिटमधले, कशा रिलेटेड विचारले. जेव्हा आपण हे की पॉईंट किंवा थिंकर्स किंवा जे काही आपले कीवर्ड्स जेव्हा आपण लक्षात ठेवू ना, तेव्हा ते आपल्याला पटकन कळते की नाही ही गोष्ट आपल्याला नेमकी कशातून विचारण्यात आलेली. आणि हे आपल्याला एक जरी आन्सर जर आपल्याला ह्याच्यातलं लक्षात आलं, तर कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्फ्लिक्ट आपण बघितलं की नेमकी ही आयडिया कुणाची, किंवा आपण डेव्हिड ईस्टन बघितलं, डेव्हिड ईस्टन कशाविषयी बोलतात ते, क्रिटिक ऑफ ब्युरोक्रॅटिक मॉडेल हे आपण बघितलं होतं, हे नेमकं कोण सांगतं. हे जे काही की पॉईंट जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला असे क्वेश्चन जी की लिस्ट फर्स्ट लिस्ट सेकंड असेल, जुळवा असतील किंवा काही याद्या दिल्या तर त्याच्यावरती आपल्याला मॅच करायचे असेल तर ह्या गोष्टी आपल्याला फॉलो किंवा सोडवता येतील. ठीक आहे. तर ह्यानुसार ह्याचं काय की आपल्याला हा क्वेश्चन आपल्याला कोणाविषयी विचारलं की थेरीज आहेत आणि त्यांचे आयडियाज किंवा त्यांचे आर्ग्युमेंट सांगितले. मग हे नेमकं कोण आहे, तर पार्कर फॉलेट हा आपला सिलेबस आत्ताचा जो काही पॉईंट आहे जो आपल्याला थिंकरमध्ये पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तो ह्या रिलेटिव्हचे. आता पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन FW रिक्स पण आहे, ईस्टर्न पण आहे, ओस्ट्रॉम पण आहे, हे सगळेच आपण थिंकर मागच्या काही सेशनमध्ये पाहिलेले आहेत. पण त्यांचे नेमके आर्ग्युमेंट्स काय, आयडियाज काय, हे आपल्याला मी कीवर्ड्समध्ये आपल्याला नोट डाऊन करून ठेवायचे, जेणेकरून आपल्याला पटकन कळेल की आता ब्युरोक्रॅटिक मॉडेल हे नेमकं कोणाचे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये नेमकं आपल्याला तर काय करता येईल की समजा हे बघितलं होतं आपण काय डेव्हिड ईस्टन डेव्हिड ईस्टन ईस्टन कुणाविषयी बोलतात, तर ईस्टन आपल्याला मागे पण मी बघितलं की ईस्टन आपल्याला कन्सिडर पब्लिक पॉलिसी अँड आउटपुट ऑफ द पॉलिटिकल सिस्टम विषयी ईस्टन, राजकीय व्यवस्थेविषयी ईस्टन बोलतात. हे आपण कंपॅरेटिव्हमध्ये पण बघितलं, इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पण पॉलिटिकल सिस्टमविषयी बोलतात. फक्त डेव्हिड ईस्टन म्हणजे की पॉलिटिकल सिस्टम हा एक कीवर्ड आपल्याला लक्षात आलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला कळलं पॉलिटिकल सिस्टम. जर समजा आता बीचं जर समजा आपल्याला विचारलं बीचं 4 कुठल्या ठिकाणी आहेत, तर फक्त ह्या ठिकाणी आहे. म्हणजे कदाचित डायरेक्ट आपल्याला हे क्लिक करता येऊ शकते की नाही हे बीचं 4 या ठिकाणी, तर हे आपल्याला डायरेक्ट उत्तर क्लिक करता येते की हे आन्सर याचं बी आहे. म्हणजे हे फक्त पॉलिटिकल सिस्टमवर आपल्याला कळलं पाहिजे. पॉलिटिकल सिस्टम हे डेव्हिड ईस्टन विषयी बोललेलं आहे. ठीक आहे. आणि नंतर आता मेरी फॉलेट हे आपण आता पाहतोय. तर आता नेमकं काय, आता समजा डेव्हिड ईस्टनचं तर आपण B4 बघितलं होतं, तर एचं नेमकं काय सांगितलं, आता हे ब्युरोक्रॅटिक ऑस्ट्रॉम हे आपण बघितलं, विन्सेंट ऑस्ट्रॉमचं पण आपण ब्युरोक्रॅटिक मॉडेल विषयी ते बोलतात तेही आपण पाहिलेलं होतं. आता रिक्स जे आहेत, रिक्स विषयी पण आपण डिफेक्ट हे बघितलं, रिक्स कुणाविषयी चर्चा करतात ही आपण चर्चा केलेली होती. रिक्स कुणाविषयी सांगतात, तर डिफेक्टेड मॉडेल किंवा डिफ्रॅक्टेड मॉडेल जे सादर केले ते आपण रिक्स, किंवा बऱ्याच ठिकाणी रिक्स आले आणखी त्यांचे कुठले बाकीचे पॉईंट्स असतील ते पण आपण नोट डाऊन करू शकतात. मग आता नेमकं मेरी पार्कर फॉलेट ही जी काही लेडी आहेत हे नेमकं कोणाविषयी बोलतात किंवा नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, तर ते ॲडव्हान्स द आयडिया ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्फ्लिक्ट विषयी त्या बोलतात का, तर त्याच्याविषयी आपल्याला ह्या गोष्टी बघायच्यात की हे नेमकं कुणाविषयी सांगत आहेत. ठीक आहे. तर मेरी पार्कर फॉलेट ह्या कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्फ्लिक्ट रचनात्मक संघर्ष जो काय त्याच्याविषयी त्या कल्पना त्यांच्या प्रगत्याम त्यांनी मांडलेले. मग आता ह्या ज्या काही अशा प्रकारचे जे क्वेश्चन असतात ते की पॉईंट कन्सेप्ट लक्षात ठेवले की ह्याच्यावरून आपल्याला ते सोडवता येणार आहेत. तर हे नेमकं काय, तर मेरी पार्कर फॉलेट हे नेमकं कोण आहे, तर अमंग द मेनी कॉन्ट्रीब्युटर्स टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थॉट मेरी पार्कर फॉलेट occupies a prominent place in what was then largely a man's world. म्हणजे नेमकं काय, आता प्रशासकीय विचारामध्ये योगदान देणाऱ्यापैकी मेरी पार्कर फॉलेटचं एक प्रमुख स्थान आहे, जे त्यावेळेस मोठ्या प्रमाणात माणसाचे जग होते. तिने आपले लक्ष म्हणजे जे काही मॅन्स पॉवर जेव्हा ती जास्त प्रभावित होते त्यावेळी तिने आपले लक्ष अभ्यासाच्या
पारंपरिक विषयाकडे वळवलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे काय, राज्य किंवा समुदाय उद्योगाच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. मग या संदर्भात त्यांनी केवळ उद्योगाच्या दृष्टीने मानवी सहवासाची संघटनेची तत्वे विकसित केली नाही, तर सध्याच्या समस्यांना तोंड देताना या तत्वांच्या व्यावहारिकतेबद्दल मोठ्या संख्येने व्यावसायिकांनी त्यांना पटवून दिले होते. मग नेमकं फॉलेटचा सिद्धांत काय सांगतो की वस्तुस्थिती आणि आदर्श यांचे प्रशंसनीय त्यांनी मिश्रण केले आपल्याला दिसून येतं. म्हणजे नेमकं काय, आता बघा या ठिकाणी शी डेमॉन्स्ट्रेटेड हर बिलीव्स बाय ड्रॉइंग इलिस्ट्रेशन ऑलमोस्ट फ्रॉम एव्हरी वॉक ऑफ लाईफ, फ्रॉम द अफेअर्स ऑफ गव्हर्नमेंट, इंडस्ट्री अँड बिझनेस, होम, वॉर अँड पीस. जे की आता ह्या ठिकाणी दिलेलं आहे की नेमकं काय सांगितलं की सरकार, उद्योग, व्यवसाय, घर, युद्ध आणि शांतता, आंतरराष्ट्रीय संस्था आणि जिथे जिथे स्त्री पुरुष एकत्र राहतात आणि एकत्र काम करत होते तिथून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील चित्र रेखाटून तिने तिच्या विश्वासाचे वेगळे प्रदर्शन केले आपल्याला दिसून येते. मग मूळ कल्पना अत्यंत साधेपणाने स्पष्टपणाने मांडण्याची दुर्मिळ क्षमता असलेली त्या प्रतिभा संपन्न लेखिका होत्या. मग त्यांचे लेखक हे व्यावहारिक शहाणपण, अंतर्ज्ञानाची खोल चमक, अविभागीय विचार किंवा लोकशाही गतिशीलतेच्या सर्वव्यापी भावनेने परिपूर्ण असताना दिसून होतात. मग ऑडवे टीड, हेनरी फॉयल किंवा ऑलिव्हर शेल्डन, लिंडन उर्वरिक यासारख्या शास्त्रीय किंवा वैज्ञानिक व्यवस्थापन चळवळीशी संबंधित असलेले बरेच लोक फॉलेटच्या तत्वज्ञानाने काय झाले प्रभावित असलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, आता महत्त्वाचं हे जे फॉलेट विषय आपण आता बघितलं की नेमकं त्यांचं काम काय, तर फॉलेटच्या प्रमुख कल्पनावर पुढील मथातील चर्चा केली जाते. मग हे कन्स्ट्रक्टिव्ह वर्क जे की आपलं आता आयडिया म्हणजे त्यांनी काय केलं होतं की आयडिया ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह वर्कवरती आपण त्यांना विचारण्यात आलं होतं, जी की कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्फ्लिक्ट सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्फ्लिक्ट म्हणजे रचनात्मक संघर्ष आहे, शक्ती, अधिकार, नियंत्रण आहे, समन्वय आहे आणि नेतृत्व आहे. जे की आता रचनात्मक संघर्ष किंवा विधायक संघर्ष त्याला म्हटलं जातं. हे आता त्यांनी नेमकं काय मांडले, तर त्याविषयी त्या काय म्हणतात की संघर्ष आणि त्याचे निराकरण हे मेरी पार्कर फॉलेट यांच्या लेखनाच्या संघर्षाच्या समस्याच्या महत्त्वाचे स्थान त्यांनी पटवून दिले आहे. ती त्या संस्थेच्या म्हणजे संघटनेच्या कोणत्याही क्रियाकलापामध्ये संघर्ष ही एक सामान्य प्रक्रिया मांडली जावी, ज्याद्वारे सामाजिकदृष्ट्या मौल्यवान मतभेद सर्व संबंधितच्या समृद्धीसाठी स्वतःची नोंदणी करतात. मग हे ओळखून देण्यासाठी किंवा हे ओळखून विधायक संघर्षाची कल्पना पुढे आणलेला आपल्याला दिसून येते. मग फॉलेटसाठी नेमकं काय, तर संघर्ष चांगला किंवा वाईट असं काही नाही, तर किंवा उत्कटतेने किंवा नैतिक पूर्ण निर्णयाशिवाय विचार केला पाहिजे असं त्यांचं मत आहे. मग संघर्ष हे काय नेमकं युद्ध आहे का, तर नाही, पण ते नेमकं काय, परंतु केवळ नियुक्त आणि कर्मचारी यांच्यातच नव्हे, तर हे नेमकं संघर्ष कुणामध्ये असू शकतो, व्यवस्थापकामध्येही असू शकतो, संचालकामध्ये असू शकतो. जिथे जिथे मतभेद दिसून येतात त्यांच्यातील मतांचा, हितसंबंधांचा फरक असतो. मग संघर्ष ही विसंगतीचा फालतू उद्रेक नाही, तर ती एक सामान्य प्रक्रिया आहे जी की त्या ठिकाणी सांगितलेली आहे. ठीक आहे, मग इंग्लिशमध्ये नेमकं काय सांगतं, कॉन्फ्लिक्ट इज अ नॉट वेस्टफुल आउटब्रेक ऑफ अ इनकम्प्लिटिव्हिटीज बट इट इज अ नॉर्मल प्रोसेस. जी की सामान्य प्रक्रिया म्हटली जाते ती काय आहे, नॉर्मल प्रोसेस आहे. मग बाय विच सोशली व्हॅल्युएबल, जी की सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. का महत्त्वाची आहे की त्या ठिकाणी सांगितलं की प्रक्रियेची सामाजिकदृष्ट्या मौल्यवान आहे. मग मौल्यवान फरक सर्व संविधानाच्या समृद्धीसाठी स्वतःची ते काय करतात, नोंदणी करतात. वैयक्तिक मतभेदामुळे मानवी संघटनामध्ये संघर्ष हा काय असतो, अटळ असतो. मग संघर्ष अटळ असल्याने त्यावर वाईट म्हणून टीका करण्याऐवजी त्याचे भांडवल करून काहीतरी चांगले करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेता आलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. म्हणजे हे नेमकं काय सांगितलं, तिथं कॉन्फ्लिक्ट इज अनअवॉइडेबल, म्हणजे ती गोष्ट अटळ आहे. तर नेमकं काय करता येईल की कॉन्फ्लिक्ट इज अनअवॉइडेबल, इन्स्टेड ऑफ क्रिटिसाइजिंग इट इज अन समथिंग बॅड, one should try to capitalize on it and make use it to do something good. जे की त्याच्यामधून काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील असं त्या दृष्टिकोन त्याकडे बघता आलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे फॉलेट जे आहे त्यांनी कोणकोणत्या गोष्टी मांडल्या, ही एक लेडी आहे, लेडी थिंकर आहे. त्यांनी जवळपास संघर्षात्मक रचनात्मक संघर्ष सांगितले, कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्फ्लिक्ट ह्या गोष्टी लक्षात. कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्फ्लिक्ट त्यांचं कोऑर्डिनेशन आहे, लिडरशिप विषयी पण त्यांनी बोललेलं आहे. जर समजा फॉलेट जर अशा रिलेटेड आले तर ते आपल्याला त्याच्यावर रिलेटेड क्वेश्चन आपल्याला टॅकल करता आला
पाहिजे. ह्या सेशनमधला शेवटचा प्रश्न आहे, कारण ह्या सेशनमध्ये जवळपास लिडरशिप, मोटिवेशन आणि मेरी फॉर इट इतकंच पॉईंट्स होते, त्याच्यामुळे त्याचे एवढेच क्वेश्चन निघाले, त्या रिलेटेड आपण हे डिस्कशन घेत आहोत. तर आजच्या सेशनमधला आपला हा शेवटचा प्रश्न आहे की नेमकी मेरी पार्कर फुलेट हे नेमकं कशाबाबत टीका करतात किंवा मेरी पार्कर फुलेटवर टीका काय केली गेली. मेरी पार्कर फुलेट वॉज क्रिटिसाइज फॉर कोणत्या गोष्टीसाठी, तर इग्नोरिंग कन्सर्न फॉर हर टाइम, म्हणजे तिच्या काळातील चिंतेकडे दुर्लक्ष करणे, नॉट इंटरप्रिटिंग सोशल कंटेंट ऑफ ऑर्गनायझेशन सायंटिफिकली, हर thesis on depersonalization of order and drawing distinction between power over and power with, म्हणजे संघटनेच्या सामाजिक आशयाच्या शास्त्रीय पद्धतीने त्या अर्थ लावत नाही असं म्हणण्या, म्हणजे यावरून त्याच्यावर टीका करण्यात आलेली आहे का, किंवा जे काही अवैयक्तिकरण ऑर्डरचे जे अवैयक्तिकरण आहे तिचा प्रबंध आहे त्याच्यावरती हर thesis on depersonalization of order त्याच्यावरती टीका करण्यात आलेली आहे का पॉवर ओव्हर आणि पॉवर विथ मध्ये फरक काढल्यामुळे त्याच्यावरती टीका करण्यात आली. तर त्याचं आन्सर आहे बी, जे की नॉट इंटरप्रेटिंग सोशल कंटेंट ऑफ ऑर्गनायझेशन सायंटिफिकली, म्हणजे संघटनेच्या बाबतीत सामाजिक आशयाचा शास्त्रीय पद्धतीने अर्थ लावता येत नाही म्हणून मेरी पार्कर फॉलेटवरती टीका करण्यात आलेली दिसून येते. तर नेमकं त्यांचं इव्हॉल्युशन काय आहे, तर मेरी पार्कर फॉलेट यांचं नेमकं इव्हॉल्युशन करताना फॉलेटने व्यवस्थापनाच्या विकासासाठी अनेक योगदान दिल्याचे आपल्याला दिसून येते. सर्वात महत्त्वाचे त्यांचे व्यवस्थापकीय तत्वज्ञान लोकशाहीला गतिशीलता आणि मानवी वर्तनाच्या भावनेवर भर देते. एकात्मिक प्रक्रिया योग्यरित्या कार्य करण्यासाठी दृष्टिकोन बदलणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. मग व्यक्तीने एक सहकारी वृत्ती विकसित केली पाहिजे जी संघर्षावर एकत्रित उपाय शोधण्यास प्रोत्साहन देते आणि पॉवर ओव्हर समजून घेण्याऐवजी केवळ पॉवर विथ व्यायाम करण्याची काय म्हणते इच्छा बाळगते. महत्त्वाचं त्यांच्या योगदानामुळे कौतुक करताना जॉर्ज कॉर्न लिहितात, मेरी पार्कर फॉलेट ह्या खरी एक व्यवस्थापन तत्वज्ञानी होत्या, एक पायनियर होत्या जिने टेलरचा यांत्रिक दृष्टिकोन आणि मानवी वर्तनावर जोर देणारा आपला समकालीन दृष्टिकोन यांच्यातील अंतर कमी करण्यास काय केली होती, मदत केली होती. असे असले तरी काही संघटनेतील काही लेखकांनी फॉलेटला शास्त्रीय विचारवंत म्हणून लेबल केले, तर इतरांनी तिच्या कल्पनामध्ये शास्त्रीय असं काही नाही असे सांगून, म्हणजे सायंटिफिक असं कोणतीही गोष्ट नाही असं सांगून त्यांच्यावरती काय केली होती, टीका केलेली होती. परंतु हे नमूद केले पाहिजे की फॉलेटने स्वतः व्यवस्थापनाच्या शास्त्रीय सिद्धांतावर त्यांच्या एकतर्फीपणा, यंत्रणा आणि मानसशास्त्रीय पैलूकडे दुर्लक्ष केल्याबद्दल ही टीका केली जाते. मग संघटनेच्या सामाजिक आशयाचा शास्त्रीय पद्धतीने अर्थ न लावल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. मग बेकरने निरीक्षण केले की फॉलेट हा कधीही पद्धतशीर लेखिका नव्हत्या. त्यांनी कमी अधिक यादृच्छिकपणे मनोरंजक कल्पना मांडल्या आणि म्हणूनच सुसंगतेचा धागा शोधणे कठीण होते किंवा अनुसरण करणे कठीण होते असं त्यांचं मत आहे. मग काही त्यांनी आढळून आले की त्यांच्या 17 मौल्यवान कल्पना आणि उपयुक्त शिफारसी सैद्धांतिकदृष्ट्या किंवा सायंटिफिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे एकात्मिक प्रणालीशी सुसंगत नाहीत असं काही वेळा सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे इट वॉज ऑब्झर्व दॅट 17 हर व्हॅल्युएबल आयडियाज युजफुल रिकमेंडेशन डू नॉट कन्फर्म टू थेरॉटिकल वेल फाउंडेड अँड इंटिग्रेटेड सिस्टीम, म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की त्या त्यांच्या सायंटिफिक नसल्यामुळे त्यांच्यावरती काय केलं, वन सायडेड आहेत किंवा वन सायडेडनेस आहे, मॅकॅनिझम आहे, सायंटिफिकली ऑर्गनायझेशन त्या कंटेंट जर दिसेल तर ते दिसून येत नाही. अशा पद्धतीने त्यांच्यावरती काय केलेली टीका करताना आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीने आज आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट होते, जवळपास सिलेबसचा जो काही सगळा पार्ट आहे तो आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण जो महत्त्वाचा शेवटचा पॉईंट होता ऑर्गनायझेशनमधील जे काय आपण गोष्टी घेतलेल्या होत्या त्यामध्ये आपण मॅनेजिंग ऑर्गनायझेशन जे की संघटनेची व्यवस्थापन होते त्यामध्ये लिडरशिपची, मोटिवेशनची आणि फॉलेट रिलेटेड जे काही क्वेश्चन होते ते आपण आज डिस्कस केलेले आहेत. त्यामध्ये लिडरशिपविषयी आपल्याला क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे, फॉलेटविषयी आपल्याला क्वेश्चन विचारण्यात आले, मोटिवेशन आपल्याला एक्सपेक्टेड असेल की त्याच्याविषयी आपल्याला क्वेश्चन विचारण्याची संधी असेल. यामध्ये जर मी मागील लेक्चरमध्ये सांगितलं की आपलं फक्त कीवर्ड्स, की नोट त्यांच्या लक्षात ठेवायचे जेणेकरून आपल्याला जे काही जोड्या विचारले जातात, लिस्ट फर्स्ट, लिस्ट सेकंड दिले जाते, त्यांचे हे विचारले जातात, म्हणजे आयडियाज विचारले जातात किंवा त्यांचे जे काही त्यांनी जे काही थॉट मांडले असतात ते आपल्याला विचारले जातात. तर त्या पद्धतीने जर आपल्याला डेव्हिड ईस्टन म्हटलं की आपल्याला पॉलिटिकल सिस्टीम हे लक्षात आलं पाहिजे. अशा काही थिंकरचे अशा काही गोष्टी आहेत की त्या एका
पॉईंटमध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून ते अशा गोष्टी भले आपली 3 बाकीचे माहिती नसते तरी काही हरकत नाही, पण एक जरी आपल्याला आन्सर त्याचं माहिती असेल किंवा एका विषयी जर आपली ती गोष्ट क्लिअर असली तर आपण आन्सरपर्यंत नक्की पोहोचू शकत असतो. त्याच्यामुळे अशा काही पॉईंट्स आहेत की अभ्यास करताना प्रत्येक वेळी ते नोट डाऊन करण्याची सवय लावून ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टी कळल्या पाहिजेत की आपण कशावरती जास्त फोकस करतो आणि कशावरती नाही आहे. म्हणजे जेव्हा आपण कधी हे प्रश्न रोज वारंवार सोडवले जातात, जेव्हा आपण हे MCQ जास्तीत जास्त तयार करतो तेव्हा आपल्या या गोष्टी साधारणतः लक्षात येणार आहे. तर अशा पद्धतीने आजचं सेशन हे आपलं पॉलिटिकल सायन्स म्हणजे जे काही पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जो काही आपलं युनिट 9 हे जे काही आपण चॅप्टर चालू केले, युनिट 9 हे जे काही आपण चालू केले त्यापैकी जे काही आपले जवळपास 6 ते 7 सेशन हे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनवरती झालेले आहेत आणि त्या रिलेटेड आपण क्वेश्चनही महत्त्वाचे पाहिलेले आहेत आणि त्या रिलेटेड आपले जे काही त्याचे की पॉईंट्स आहेत, की कन्सेप्ट्स आहेत, की वर्ड्स आहेत तेही आपण डिस्कस केलेले आहेत. तर यामध्ये जे काही क्वेश्चन येतील ते आपल्याला नक्कीच टॅकल करता येतील आणि आपला स्कोर जास्तीत जास्त चांगला होण्यात मदत होईल. तर अशा प्रकारे आपलं आजचं सेशन हे या ठिकाणी समाप्त होत आहे. धन्यवाद.